भारतीय जनता पक्षानं 3 जागांसाठी अर्ज भरलेला आहे. शिवसेनेनं 1 जागेसाठी अर्ज भरला आहे. काँग्रेसनं 1 जागेसाठी भरला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 1 जागेसाठी भरला आहे. आजची कदाचित शेवटची तारीख आहे. किती वाजेपर्यंत मला वेळ आहे? 5 वाजेपर्यंत वेळ असेल. त्याच्यानंतर निश्चित होईल की बिनविरोध होते की होणार नाही. काय वाटते की सगळी समीकरण होईल तर प्रत्येकाचं बलाबल वाटतंय त्यामुळे कदाचित ही निवडणूक बिनविरोध होऊ शकेल. ठीक आहे, बिनविरोध झाली तरी आनंद आहे, बिनविरोध नाही झाली तरी आपण जिंकण्याचा कॉन्फिडन्स आहे. त्याच्यामुळे बिनविरोध करायची की नाही हा सगळा निर्णय नेते मंडळींवर आहे आणि 5 वाजता आपल्याला कळेल की बिनविरोध होते की नाही होत आहे. सर, आदित्य ठाकरे नाशिकमध्ये सरकारवर टीका करताना म्हणाले की नेतीसमोर पण मी आज कुठेतरी सकाळच्या चॅनलला कुठेतरी बघितलं चॅनलवर की एक सभा रद्द झाली, त्यांची माणसं नव्हती म्हणून. नाही, बरोबर आहे, पण नाशिकची सभा माणसं जमली नाही म्हणून रद्द झाली असं तुमच्या चॅनलने दाखवलं आम्हाला. म्हणजे तुमच्या इन द सेन्स त्याच्यामुळे ज्यांची सभा गर्दी नसल्यामुळे रद्द होती त्यांच्यात काय बोलायचं. पुण्यामध्ये असा आरोप केलेला आहे की भाजपची रणनीती आहे की जेव्हा आवश्यक असेल तेव्हा वापरा, नंतर फेकून द्या. तेच गणित नारायण राणेंच्या बाबतीत झाले, तेच वेळेस शिंदे गटाच्या बाबतीत सुद्धा केव्हाही होऊ शकेल. मला असं वाटतं नारायणराव राणेंबद्दल एवढी सहानुभूती पूर्वक बोलण्याचं काही कोणाला गरज नाही. राणेसाहेब केंद्रातले मंत्री होते आहेत, भाजपाचे ते नेते आहेत. भाजप म्हणून राणेसाहेबांना काय द्यायचं काय नाही द्यायचं हा भाजपचा प्रश्न आहे. परंतु एक निश्चित आहे की खासदारकीच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी साहेबच होणार आहे. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. राष्ट्रवादी कोणाच्या संदर्भात निकाल विधानसभा अध्यक्ष थोड्या देणार आहे, परंतु दिल्लीवरनं आलेली स्क्रिप्ट वाचून दाखवली जाईल असं संजय राऊत म्हणतात. जे आमच्या वेळी बोलले तेच बोलणार ते, बरोबर आहे की नाही. आमच्या वेळी पण काय ठरलेली भाषणाने ठरलेल्या पत्रकार परिषदा आहे. त्याच पत्रकार परिषदांवर 30 उत्तर आम्हाला द्यायला लागतात म्हणून आम्ही फर्स्टेड झालेलो आहोत. खरं सांगायचं ते तेच बोलतात, तुम्ही तेच आम्हाला विचारता. आता आमच्या निकालाच्या वेळी हेच झालं, अन्य निकालांच्या वेळी तेच झालं. सिंपल आहे की ज्यावेळी त्यांच्या बाजूनं निकाल लागतो त्यावेळी ती संस्था असेल किंवा ते सांगणारी व्यक्ती असेल ही चांगली असते. त्यावेळी त्यांच्या विरोधामध्ये निकाल लागतो त्यावेळी ती संस्था असेल किंवा व्यक्ती असेल ही वाईट होते. तुम्हाला देखील माहिती आहे, मला पण माहिती आहे. भाजपने रायगडवर पण दावा केला आहे, सिंधुदुर्ग असा दावा केला. त्यांच्या दाव्यामुळे भाजपचे मित्रपक्ष म्हणजे अडचणी घेत आहेत असं चित्र आहे. आज देखील मी सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये कोल्हापूरमध्ये सांगितलं की जे खासदार शिवसेनेचे निवडून आलेले आहेत त्या ठिकाणी अलिखित असा करार असतो की त्या ठिकाणी निवडून आलेला खासदारच लढत असतो. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे की शिवसेनेनं ती लढलेली होती म्हणून विनायक राऊत साहेब निवडून आलेले होते. त्याच्यामुळे त्या जागेवर देखील कालही शिवसेनेचा दावा होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. आणि त्याच्या उपर जर काही निर्णय घ्यायचे असतील तर ते एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही अधिकार दिलेला आहे. परंतु 100% या जागेवर आमचा अधिकार आहे. भुजबळ कुटुंबियांची चौकशी होती न्यायालयाने सगळी प्रक्रिया मागे घेतलेली आहे. भुजबळ कुटुंबियांकडे दिलासा मिळायला पाहिजे होतो. पण या मुद्द्यावर कदाचित हे सगळं आधी ठरलेलं होतं, त्यामुळे भुजबळांनी अजित पवार गटात प्रवेश केला. मला असं वाटतं की आता न्याय संस्थेवर देखील काही लोक जर शंका उपस्थित करायला लागले तर न्याय व्यवस्थेनं त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे. सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल किंवा छोटी कोर्ट्स असतील, त्याच्यावर निकाल झाल्यानंतर त्या न्यायाधीशांवर देखील सन्मान्य न्यायाधीशांवर देखील शेरेबाजी होते. याचं खरं तर मी बोलण्यापेक्षा न्यायालयानं दखल घेतली पाहिजे ना. निकाल झाल्यानंतर जर एखाद्या छोट्या कोर्टामध्ये निकाल झाला तर त्याला अप्पर कोर्ट आहे, डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये झालं तर हायकोर्ट आहे, हायकोर्ट झालं तर सुप्रीम कोर्ट आहे. आता सुप्रीम कोर्टामध्ये निकाल झाल्यानंतर सुद्धा ते सुप्रीम कोर्ट असं आहे आणि तसं आहे असे काही लोक जर सांगायला लागले तर सुमोठं त्याच्यावर कोर्टाने निर्णय घेतले पाहिजे. अवमान झाला म्हणून. जरांगे पाटलांची प्रकृती ढासळती आहे, परंतु जरांगे पाटलांच्या प्रकृतीशी सरकार खेळ खेळत आहे असा देखील आरोप उद्धव ठाकरे गटाकडून होते. पण जे लोक मनोज जरांगे पाटलांना भेटायला गेले नाही, जे लोक मराठा समाजाबद्दल स्वतः त्यांची भूमिका हे स्पष्ट करत नाही, जे लोक ओबीसी समाजाबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट करत नाही, जी लोक श्रीरामाबद्दलची आपली भूमिका स्पष्ट करत नाही,
जी लोक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांबद्दलची आपली भूमिका स्पष्ट करत नाही, त्यांनी काय मनोज जरांगेवर बोलायचं? त्यांनी प्रत्येक गोष्टीच्या आधी त्यांच्या समोरचे जे मुद्दे आहेत ते क्लिअर केले पाहिजे. मराठा आरक्षणाच्या बाबतीतली त्यांची भूमिका काय हे देखील त्यांनी क्लिअर केली पाहिजे. शेवटी कुठंतरी काहीतरी आंदोलनाला मनोजजी बसले आणि त्याच्या आंदोलनाचा फायदा घेऊन आपण आपलं राजकीय पोळी भाजणं हे कितपत योग्य आहे?